जिशान सिद्दीकी आणि हिरामण खोसकर अजित पवारांमध्ये भेट। मतदारसंघातील कामांबाबत चर्चा करण्यासाठी भेट। जिशान सिद्दीकींची प्रतिक्रिया। अजित पवार गट नितीन पाटलांना राज्यसभेची उमेदवारी देणार। साताऱ्याची जागा निवडून आणा, नितीन पाटलांना खासदार करतो। लोकसभेवेळी वाईतील सभेत अजित पवारांचा शब्द। जागा वाटपाबाबत आज आणि उद्या दिल्लीत महायुतीची बैठक। मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री दिल्लीला जाणार। मुंबईत उद्या महाविकास आघाडीची बैठक। जागा वाटपावर चर्चा होणार। बैठकीला समन्वय समितीतील नेतेही उपस्थित राहणार। आज मुंबईत सद्भावना दिवस संकल्प मेळावा। उद्धव ठाकरे, मल्लिकार्जुन खरगे आणि शरद पवार उपस्थित राहणार। मेळाव्यानंतर बैठक होणार। विरोधकांच्या नेरेटिव्हला उत्तर देण्यासाठी लाडक्या बहीण योजनेचा आधार। लाडक्या बहीण योजनेचे कार्यक्रम जास्तीत जास्त घ्या, महायुतीच्या नेत्यांना आदेश। लाडकी बहीण योजनेनंतर मुख्यमंत्री वयोश्री योजनेला गती मिळणार। लाभार्थी ज्येष्ठ नागरिकांना वर्षाला 3000 रुपये मिळणार। मुख्यमंत्री कार्यालय योजनेची देखरेख करणार। राज्यात तिकीट वाटपासाठी काँग्रेसची छाननी समिती। कितीही मोठा नेता असला तरी शिफारशीच्या आधारे तिकीट वाटप नको। राहुल गांधींचा काँग्रेसच्या छाननी समितीला सल्ला। रामटेकसाठीचा 250 कोटींचा निधी मुख्यमंत्र्यांकडून होल्डवर। रामटेकमधून अपक्ष निवडणूक जिंकलेल्या आशिष जयस्वाल यांची भूमिका स्पष्ट नसल्यानं निधी होल्डवर ठेवल्याची माहिती, सूत्रांची माहिती। जरांगेंना 3 गुन्ह्यासंदर्भात बीडच्या गेवराई पोलिसांची नोटीस। तपासाचा भाग म्हणून नोटीस पाठवल्याची पोलिसांची माहिती। केंद्र सरकारकडून खादीचा तिरंगा वापरणं बंद। पॉलिस्टर तिरंगासाठी सरकारनं पॉलिस्टर चीनमधून आयात केलं। सोनिया गांधींचा वृत्तपत्रात लेख। केंद्र सरकारी नोकरीमध्ये खासगी क्षेत्रातून थेट भरतीच्या निर्णयाला राष्ट्रीय लोकशाही आघाडीतील 2 प्रमुख घटक पक्षांचा विरोध। सरकारी नोकऱ्यांमध्ये आरक्षण पाहिजे, चिराग पासवान यांचं मत। मनसे अध्यक्ष राज ठाकरे उद्यापासून विदर्भ दौऱ्यावर। लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कार्यकर्त्यांच्या भेटी घेणार। एनआयएच्या तपासाला सचिन वाझेंचं उच्च न्यायालयात आव्हान। यूएपीए तरतूद लावण्यावरही वाझेचा आक्षेप। हायकोर्टाकडून एनआयएला याचिकेवर भूमिका स्पष्ट करण्याचे आदेश। राज्यातील निवासी डॉक्टरांचा संप आजही सुरू। कोलकातामधील डॉक्टर हत्या प्रकरणी सुप्रीम कोर्ट सुमोटो घेत आज सुनावणी करणार। भुसावळमधील हतनूर धरणाचे 4 दरवाजे पूर्ण उघडले तर 2 दरवाजे 1 मिलीमीटरने उघडले। धरणातून 23,061 क्युसेकने तापी नदीत पाण्याचा विसर्ग। पुणे शहरात 22 ऑगस्टला पाणीपुरवठा बंद। देखभाल दुरुस्तीच्या कामासाठी संपूर्ण शहराचा पाणीपुरवठा बंद राहणार। दमदार पावसामुळे भीमा आणि कृष्णा खोऱ्यातील धरणं तुडुंब। तरीही पश्चिम महाराष्ट्रातील 1,67,000 नागरिकांना 69 टँकरने पाणीपुरवठा। मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या 7 धरण परिसरात जुलैमध्ये दमदार पाऊस। धरणात 93% पाणीसाठा। भारत पहिला राष्ट्रीय अंतराळ दिन 23 ऑगस्टला साजरा करणार। गेल्या वर्षी याच दिवशी चंद्रयान 3 मोहिमेतील विक्रम लँडर चंद्राच्या पृष्ठभागावर उतरलं।